मैत्रिणींनो, आपल्या सोबत आहेत रचना पवार, ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि मुलांचा बौद्धिक आणि मानसिक विकास होण्यासाठी शाळा काम करते. यामध्ये हिरिरीनं सहभागी होत असतात आणि त्यांच्या शाळेत सुद्धा अनेक उपक्रम राबवत असतात. निसर्गाच्या सानिध्यात मुलांना ठेवण्यासाठी आणि त्यातून त्यांचा मनाचा विकास होण्यासाठी काम करत असतात. त्यांच्याशी आपण ओळख करून घेणार आहे आणि त्यांचे अनुभव जाणून घेणार आहे. नमस्कार रचनाताई. नमस्कार. रचनाताई, आपल्या मैत्रिणींना आधी ओळख करून द्याल, आपल्या कुठल्या शाळेत आपण काम करता आणि आपलं नाव? हो, नमस्कार. मी सौ रचना अमोल पवार. मी सध्या सातारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोशी येथे कार्यरत आहे. बरं, आता आपला आजचा जो विषय आहे की निसर्गाचं सानिध्य मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी कसं उपयोगी आहे, हा आधी हा जो मुद्दा आपण घेतलाय याविषयी तुमचं मत काय आहे, आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा मुलं वाढत असतात तेव्हा आपण जो सर्वांगीण विकास म्हणतो, म्हणजे आता सगळीकडेच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. अगदी पालक, शिक्षक, शासन किंवा समाजातल्या बऱ्याचशा एनजीओ आहेत की त्या काम करत असताना त्यांचा मुख्य हेतू धरला जातो की मुलांचा सर्वांगीण विकास. मुलं जेव्हा स्वतः निसर्गाच्या सानिध्यात राहत असतात किंवा ते शाळेत येत असताना, म्हणजे आता माझ्या अनुभवामध्ये शाळेत येत असताना रोज ते निसर्गामधून वावरतात किंवा शाळेपर्यंतचा जो प्रवास आहे त्यांचा, दुर्गम भागामध्ये मुलांना चालत शाळेपर्यंत यावं लागतं. तर येत असताना सगळ्या ऋतूंमध्ये मुलांना पाऊस आहे किंवा उन्हाळा, थंडीत वेगळे अनुभव किंवा त्या प्रवासादरम्यान सुद्धा विविध येणारे जे अनुभव आहेत त्यामधून मुलांना वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की आता यापुढे मी काय करू. मग त्यावेळेस ती एकत्र जर ग्रुपमध्ये असतील किंवा कधी कधी मी एकटा आहे आणि समोर अचानक एखादं छोटस जनावर आलं किंवा पाऊस वाढलाय, धुकं पडले, असे खूप अनुभव मुलांना येत राहतात. त्यावेळेस मुलं जे निर्णय घेतात त्यामधून मुलांचा खऱ्या अर्थानं विकास होतो. आणि निसर्ग आपल्याला जे शिकवतो ते पूर्णतः आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडणारी शिदोरी निसर्गाकडून आपल्याला मिळत असं मला वाटतं. अगदी खरं आहे, तुम्ही सांगितलं. आणि आपल्याला असं वाटतं की ही जी मुलं आहेत ग्रामीण भागात ती तुम्ही बघताय आता, तर एखादं आव्हान आलं त्यांच्या समोर तर त्याला तोंड देण्यासाठी इतर मुलांपेक्षा अधिक सक्षम असतात. हो, अगदीच. नेहमीच ही मुलं जास्त चांगल्या पद्धतीनं ते आव्हान जे आहे ते पेलतात. बेसिक गोष्टी सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. तर आपल्या जे ग्रामीण भागातली मुलं आहेत त्यांना लहानपणापासूनच गावाकडे बघा लाईट कमी असते किंवा रात्री मुलांना अवकाशातील ज्या गोष्टी आहेत, चंद्र, तारका अशा ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय सुंदररित्या त्यांना निरीक्षण करण्याचा अनुभव मिळालेला असतो. तेच आपण जर शहरी भागात म्हणलं तर कॉन्क्रीट आहे, इतका उजेड असतो की एखादा धूमकेतू पडणार आहे तर तो पडलाय हे लाईटच्या उजेडामुळे मुलांना तो अनुभव मिळतच नाही. त्यापेक्षा त्यांना तो ग्रामीण भागात खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आणि हा आनंद त्यांना सुखावत असतो नेहमी, नाही का? हो, खूप आनंद खूप महत्वाचा. निसर्गातून मिळणारे इतके गोड अनुभव असतात ते पण त्यांना मिळत राहतात. निसर्गामध्ये रमण्यासाठी, त्यांना काही उद्युक्त करण्यासाठी असे काही उपक्रम घेतले जातात. भाज्या करत असताना पण मिश्र शेतीचा आपण वापर करतो की सगळ्या प्रकारची पिकं एकत्र लावली तर त्यातून कसं एकमेकांना पोषक गोष्टींना मिळतात त्याचा अनुभव मुलांना देण्याचा आपण प्रयत्न करतोय. शाळेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या जी शेती करतोय मुलांच्या मध्यान्ह भोजनामध्ये आपण ह्याचा सगळ्याचा उपयोग करून घेतो. म्हणजे मुलांच्या नकळत त्यांच्यावर हेही संस्कार होतात की याचे औषधी गुणधर्म कोणते आहेत आणि ते खाल्ल्यामुळे भविष्यात त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे, हे संस्कार सुद्धा नकळत केले जातात. आता मध्ये एक औषधी वनस्पतींचं आता प्रदर्शन वजा माहिती सांगण्याचा एक छोटासा उपक्रम घेतला होता. तर त्यावेळेस मुलांनी तिथल्या 5-6 गावातली जवळपासची जी काही मुलं आहेत त्या सगळ्यांनी मिळून वेगवेगळे पालकांची मदत घेऊन किंवा घरातल्यांची मदत घेऊन त्यांनी आपल्याला जे नेहमी माहित असलेले आहे की हळद, आलं, कडुलिंब किंवा गवती चहा हे सोडून ह्यापेक्षा त्यांनी 20-25 अतिशय वेगळ्या पद्धतीच्या, म्हणजे त्यामध्ये काटेसावर होता, दगडी पाला, कुडकुडी अशा अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींची माहिती मुलांनी आम्हाला दिली. हो, मुलांनी हुडकून काढली. गावामध्ये जी वयस्कर लोक आहेत की त्यांना माहिती असते की कोणता वनस्पती आहे ती ओळखायची कशी किंवा त्याचा गुणधर्म कोणता, ही माहिती सुद्धा मुलांकडून आम्हाला कळते. म्हणजे भविष्यातले जे आयुर्वेदिक डॉक्टर आपण म्हणतो
हे नक्कीच यांच्यामधून तयार होतील असं मला वाटतं. अगदी वा छान. म्हणजे शिक्षकांकडून शाळेत प्रयोग केले जातात आणि शिवाय पालकही त्यासाठी उद्युक्त करतात मुलांना, तेही प्रयत्न करतायत. आणि अशा ग्रामीण भागातली जी शाळा आहे तुमची, अगदी म्हणालात की ती अगदी इंटिरियर मध्ये एखाद्या कड्यावर वसलेली अशी ही शाळा आहे, तर तिथं ही मुलं आता निसर्ग समृद्ध जीवनाकडे त्यांची वाटचाल करतायत आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. खूप कौतुक वाटतं खरं म्हणजे तुमच्या कामाचं. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांनी आपल्या मुलांना निसर्गाच्या सानिध्यात रमवणं आणि त्यानंतर त्यांना मिळणारं समाधान, आणि भविष्यात जाऊन आपण म्हणतो ना की काही आपण हल्ली ऐकतो की मुलं नैराश्याकडे वळतात किंवा त्यांना काही मानसिक व्याधी जडतात. तर हे जर आपल्याला सगळं पुढच्या पिढीमध्ये टाळायचं असेल तर असा निसर्ग संपन्न आणि निसर्गाच्या सहवासात वाढणारी मुलं निपजण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्न केले पाहिजेत. अगदी अगदी. नक्कीच नक्कीच. रचना, ते खूप छान आमच्याशी तुम्ही संवाद साधलात, तुमचे अनुभव आम्हाला सांगितलेत. आकाशवाणीच्या वतीनं खूप धन्यवाद आणि नमस्कार. धन्यवाद.